आपल्या समोर येते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला धनगर. उर्मिला, कशी आहेस? मस्त. आणि आज आम्हाला खूप छान गाणं पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. 2 खूप उत्कृष्ट गाणी तुझ्याकडून. मला सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल टेलिव्हिजनवर, पुन्हा एकदा सांगायला मला खूप आवडेल की ही एकमेव स्पर्धक अशी आहे जिला प्राथमिक फेरीमध्ये पहिल्या 2ही गाण्यांसाठी नी मिळाला होता. आणि अप्रतिम गाणी सादर तिने केली दोन्हीही. आणि आणखीन पुढे सांगायची गरज नाही की त्या आठवड्याचं बेस्ट परफॉर्मरचं बक्षीस सुद्धा हिलाच मिळालं होतं. सो आत्ताच्या गाण्यासाठी उर्मिला, ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान झालं उर्मिला, खूपच छान झालं एकदा. खरंच तू सूर लावलास ना की काय आतमध्ये, म्हणजे सांगता येत नाही ग काय होतं, कुठे लागतो तो सूर जाऊन एकदम आतमध्ये. फॅन्टॅस्टिक. गॉड ब्लेस यू, रिअली गॉड ब्लेस यू. आणि तू कोणाचं, शोभाताईंचं गाणं आहे का हे? व्हेरी नाईस. एक आणि योगायोग असा आहे की आजच शोभा गोरटूंचा स्मृती दिन आहे, तेव्हा आजच तू हे गाणं सादर केलंस. एकदा त्यांच्या स्मृतीमध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फॅन्टॅस्टिक. अवधूत, तुझा आवाज, नुसता टोन हा एवढा भारून राहिला होता सगळ्या वातावरणामध्ये की त्या पलीकडे जाऊन तू काय गायलीस, ते शब्द काय होते, त्याची चाल काय होती, त्याचा अर्थ काय होता, या सगळ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही मला तरी. इतका स्वर्गीय आवाज तू लावलास, इतका स्वर्गीय सूर तू लावलास. मला असं वाटतं की आज दसऱ्याच्या दिवशी ज्या वेळेला आज आपण हा दसऱ्याचा कार्यक्रम सादर करतोय, त्याच्यामध्ये आपण आपल्या सर्व समस्त रसिकांना आपण काहीतरी एक छान भेट देण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना एक दसऱ्याच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतोय. तर तुझा आजचा सूर हा मला वाटतं झी सारेगमपच्या ह्या मंचाकडनं दिलेली सर्वात गोड आणि छान भेट आहे आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, असं मला वाटतं. उर्मिला, अप्रतिम. तुझा आवाज खरंच म्हणजे असं हे संपूर्ण असं भरून गेलं वातावरण इथलं. असा आवाज सगळ्यांना नाही मिळत, ही ईश्वराची देणगी आहे तुला. आणि शोभाताईंचं हे गाणं, हे इतकं सुंदर म्हणणं हे फार अवघड आहे आणि हे तू शक्य करू शकतेस. म्हणजे तू हे इतकं गाऊन दाखवलंयस आणि आम्ही भारावून गेलो. आणि खूप सुंदर. आणि श्रद्धांजली ही
त्यांच्यासाठीही तुझ्याकडनं फार अनमोल आहे. आज इतका चांगला दिवस आहे आणि इतकं कौतुक तुझं झालंय. तुला गुरु म्हणून एक वर देतो. काय पाहिजे सांग. तुमचं एक तरी कॉम्पोजिशन या मंचावर मला गायला मिळावं. क्या बात आहे. दिलं. आता गाण्याविषयी बोलतो. तुझा आवाज खूप छान आहे आणि अशा प्रकारची गाणी तू चांगली गातेस, पण माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की या रंगमंचावरून तू भविष्यामध्ये सगळ्या प्रकारची गाणी ऐकवावीस. माझी स्वतःची पण खूप इच्छा आहे तशी. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा नी उर्मिला, fantastic. All the best. उर्वा आणखीन पॅडी, मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे आता उर्मिलाचं हे गाणं झालं त्यानंतर. जसं मी मगाशी म्हटलं होतं की हिला दोन्ही गाण्यांना नी मिळाले होते. आजचं हे तिसरं गाणं हे तिने स्पर्धेत परफॉर्म केलेलं, त्यालाही परत नी मिळाला. तर काही उर्मिलाच्या गाण्याविषयी काय वाटतंय? तिला 3 वेळा नी मिळाले, तिने प्रूव्ह केलंय. पण आज दसऱ्याच्या दिवशी ह्या सगळ्यांची गाणी आम्हाला इथे बसून लाईव्ह ऐकायला मिळत आहेत. तर खूप खूप धमाल येते, खूप एन्जॉय करतोय आम्ही. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. ह्या मुलीचं गाणं सुरू झालं आणि म्हणजे मी प्रसादकडे असं हात केला, म्हटलं अरे काय, कुठल्या पट्टीतला आवाज आहे, काय आहे, असं झालं होतं. आणि उत्तम गायलीस तू. सुलोचनाबाईंची आठवण झाली तुझ्या गाण्यातनं. शोभा गुरटूंचं गाणंच आहे इटसेल्फ, पण खूप छान गायलीस. आणि फायनलमध्ये परत येईन मी, फायनलच्या इव्हेंटला. असं मी लहानपणापासून ऐकत आलो बऱ्याच जणांकडनं, बऱ्याच पुस्तकांमधून, वाङ्मयामधून, की माणूस मेल्यानंतर त्याला मोक्ष मिळतो असं. पण हे विधान खोटं आहे, हे उर्मिलाने आज सिद्ध केलं. आज जिवंतपणी मला मोक्ष मिळाला तुझ्या गाण्याने. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. थँक्यू.